हॅलो स्टुडंट्स, मी आज तुम्हाला सांगणार आहे आयसोटोप्स म्हणजे काय. तर आयसोटोप्स आर द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. त्यांचा न्यूट्रॉनचा नंबर डिफरंट असणार आहे, पण त्यांच्यामधले प्रोटॉन्स हे सेम असणार आहेत बिकॉज दे आर द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. इथे मी एक्झाम्पल घेतलं आहे बघा. इथे हे तीनही कार्बनचे ॲटम्स आहेत, कार्बन एलिमेंटचेच ॲटम्स आहेत हे. पण हा आहे C12, इट इज C13 अँड इट इज C14. मग ह्या सगळ्यांचा प्रोटॉन्सचा नंबर सेम आहे बट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स वेगवेगळा आहे. आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे फाइंड आउट करतो आपण? व्हेरी सिम्पल, फॉर्म्युला इज A-Z. ए मीन्स ॲटोमिक मास नंबर. हा वरचा जो नंबर लिहित असतो आपण, ह्याला आपण म्हणतो ॲटोमिक मास नंबर. त्याच्यामधून नंबर ऑफ प्रोटॉन्स सबस्ट्रॅक्ट करायचे, आपल्याला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मिळतील. मग नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जर वेगवेगळे आहेत, प्रोटॉनचा जर नंबर सेम आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? एकमेकांचे आयसोटोप्स. थँक्यू.